I given by I equals to where Q is the T is the unit for electric current, then alternate formula NE upon N का मतलब ऐसा यूनिट सॉरी इलेक्ट्रिक करंट इज ए स्केलर क्वांटिटी, ठीक है. इलेक्ट्रॉन फ्लो होंगे फ्रॉम नेगेटिव टू पॉजिटिव टर्मिनल, बट कन्वेंशनल करंट की डायरेक्शन फ्रॉम इन मेटेलिक कंडक्टर चार्ज कैरियर्स फ्री इलेक्ट्रॉन्स, सेमीकंडक्टर में होल्स एंड इलेक्ट्रॉन्स, लिक्विड में पॉजिटिव एंड नेगेटिव आयंस, गैसेस में फ्री इलेक्ट्रॉन्स एंड पॉजिटिव आयंस. अगर इंस्टेंटेनियस करंट कैलकुलेट करना है तो क्या करना पड़ेगा, चार्ज के एक्सप्रेशन को डिफरेंशिएट करना पड़ेगा एंड टी पुट करना पड़ेगा, ठीक है. एंड चार्ज के ऊपर से करंट कैलकुलेट करना है तो इंटीग्रेट करना पड़ेगा अकॉर्डिंग टू ग्राफिकल रिप्रेजेंटेशन. अगर चार्ज वर्सेस टाइम ग्राफ दिया तो करंट कैलकुलेट करने के लिए स्लोप, डिफरेंशिएशन मतलब क्या, स्लोप. एंड अगर करंट वर्सेस टाइम ग्राफ दिया है चार्ज कैलकुलेट करने के लिए, इंटीग्रेशन मतलब एरिया अंडर द कर्व. वही इलेक्ट्रिक करंट अगर इंड्यूस्ड हो रहा है बाय रिवॉल्विंग इलेक्ट्रॉन, देन करंट विल बिकम E अपॉन टी. अगर पीरियोडिक टाइम दिया तो, वेलोसिटी दी तो, एंगुलर वेलोसिटी दी तो Q ओमेगा अपॉन 2 पाई, एंड फ्रीक्वेंसी दी है तो Q इंटू एफ या फिर E इंटू एफ, ठीक है. तो ये बेसिक डिस्कशन रिलेटेड टू इलेक्ट्रिक करंट कंप्लीट करने के बाद आगे देखा था टाइप्स ऑफ मटेरियल. बेसिकली देयर आर 7 नहीं ना, 3 टाइप्स ऑफ मटेरियल. ओके मतलब 7 कुछ मान दे. कंडक्टर, इंसुलेटर्स एंड सेमी कंडक्टर, जिसमें कंडक्टर के सरफेस के ऊपर, इंसुलेटर के सरफेस के ऊपर सेमी कंडक्टर, ये किसके ऊपर डिपेंड करता है, एनर्जी गैप के ऊपर, ठीक है. गैप अगर लार्ज है, कंसिडरेबल है तो नेग्लिजिबल है नहीं तो है, लेकिन मॉडरेट है तो. इसका मतलब ये होता है कि जो इलेक्ट्रॉन एनर्जी गेन करके वैलेंस बैंड से जंप करके कंडक्शन बैंड आएंगे वो फ्री बनेंगे, यानी कि फ्री इलेक्ट्रॉन आर द मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन, एंड बाय वर्च्यू ऑफ दिस एनर्जी वो पूरी एनर्जी कन्वर्ट करते हैं इनटू, एंड काइनेटिक एनर्जी की वजह से दे आर परफॉर्मिंग. बिकॉज ऑफ दिस रैंडम मोशन नेट करंट ऑन द सरफेस ऑफ कंडक्टर विल बिकम 0. लेकिन जब कंडक्टर के टर्मिनल के अक्रॉस हम पोटेंशियल डिफरेंस अप्लाई करेंगे क्या होता है, इलेक्ट्रिक फील्ड सेट होती है. क्या होती है, इलेक्ट्रिक फील्ड सेट होती है. एंड ये इलेक्ट्रिक फील्ड क्या करती है, इलेक्ट्रॉन के ऊपर फोर्स एक्सर्ट करती है. कितना, F इक्वल्स टू Q इंटू ई, लेकिन इलेक्ट्रॉन है तो स्मॉल ई इंटू कैपिटल ई, ठीक है. तो एक्सेलरेशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स बिकम्स स्मॉल ई कैपिटल ई अपॉन m. तो ड्रिफ्ट वेलोसिटी विल बी स्मॉल ई कैपिटल ई अपॉन m इंटू टी, ठीक है. उसमें अगर स्मॉल ई इंटू टी अपॉन m को कांस्टेंट बोलेंगे तो Vd डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E, यानी Vd इक्वल्स टू बनेगा म्यू इंटू ई. म्यू का मतलब मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन डिनोटेड बाय म्यू, गिवन बाय म्यू इक्वल्स टू Vd अपॉन या फिर Et बाय m, ठीक है. उसके बाद में हमने देखा था कि कोई भी कंडक्टर है जिसमें से करंट फ्लो हो रहा है तो वहां पे जो इलेक्ट्रॉन्स फ्लो होंगे उनके लिए हमने स्मॉल n को डिफाइन किया था. क्या था स्मॉल n मतलब नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्री पर यूनिट वॉल्यूम. तो उसके ऊपर से टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कैपिटल N इक्वल्स टू स्मॉल n इंटू वी, बट वॉल्यूम कितनी होती है, फिर लेंथ को रिप्लेस करेंगे बाय, यानी कि टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बनेंगे. इसके ऊपर से चार्ज बनेगा तो करंट बनेगा, करंट डेंसिटी बनेगी, एंड अल्टरनेट फिर से इसके ऊपर से करंट इन टर्म्स ऑफ ड्रिफ्ट वेलोसिटी या फिर ड्रिफ्ट वेलोसिटी इन टर्म्स ऑफ करंट एंड ड्रिफ्ट वेलोसिटी इन टर्म्स ऑफ करंट डेंसिटी. इनके फॉर्मूले डिराइव करने के बाद फिर ओम्स लॉ को इंट्रोड्यूस किया था. क्या था ओम्स लॉ, V इक्वल्स टू आई इंटू आर, ठीक है. आर का मतलब क्या होता है, रेजिस्टेंस मतलब टेंडेंसी टू अपोज फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. कौन अपोज करेगा, वाइब्रेटिंग एटम्स. कौन अपोज करेगा, वाइब्रेटिंग एटम्स. एंड ये रेजिस्टेंस का रिलेशन इंट्रोड्यूस करने के बाद फिर से ओम्स लॉ प्रूव किया था, J इक्वल टू सिग्मा इंटू ई, जिसमें J का मतलब करंट डेंसिटी, सिग्मा का मतलब कंडक्टिविटी, वेरी गुड, एंड E का मतलब इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी. फिर रेजिस्टेंस का रेसिप्रोकल कंडक्टेंस, रेजिस्टेंस का रेसिप्रोकल कौन, कंडक्टेंस. उसके बाद में रेजिस्टिविटी क्या होती है, रो इक्वल्स टू आर ए बाय, लेकिन ये मटेरियल की प्रॉपर्टी है, सिर्फ डिपेंड करेगी मटेरियल एंड
टेम्परेचर के ऊपर, ठीक है। उसके बाद रेजिस्टिविटी का रेसिप्रोकल कंडक्टिविटी, सिग्मा इक्वल्स टू 1 अपॉन रो। तो ये बेसिक कांस्टेंट डिस्कस करने के बाद आगे डिस्कशन कंटिन्यू किया था रिलेटेड टू रेजिस्टेंस। फिर रेजिस्टेंस का मैकेनिज्म हमने देखा था कि जब फ्री इलेक्ट्रॉन वन टर्मिनल टू अनदर टर्मिनल ट्रैवल करते हैं तो वाइब्रेटिंग एटम के रिवॉल्विंग इलेक्ट्रॉन के साथ कोलाइड होते हैं। कोलिजन की प्रोसेस में क्या होता है, काइनेटिक एनर्जी हीट में कन्वर्ट होती है। मतलब ओम्स लॉ के लिए अगर हम एक्सटर्नली टेम्परेचर कांस्टेंट रखेंगे तो भी क्या होता है, ड्यू टू दिस कोलिजन कंडक्टर का इंटरनल टेम्परेचर इंक्रीज होता है, बढ़ता जाता है, ठीक है। एंड इसकी वजह से वहां पे जो ओम्स लॉ था V प्रोपोर्शनल टू I, मतलब स्ट्रेट लाइन पासिंग थ्रू ओरिजिन, एक पर्टिकुलर एक्सटेंट के बाद में ये फॉलो नहीं होता है। ये बनाता लिमिटेशन ऑफ ओम्स लॉ। फर्स्ट लिमिटेशन एप्लीकेबल फॉर एंड सेकंड एप्लीकेशन सांगा, लिहून दिलंय डिटेलमध्ये। वेरी गुड, ये हो गया सेकंड लिमिटेशन ऑफ ओम्स लॉ। उसके बाद में हमने रेजिस्टेंस एंड टेम्परेचर की डिपेंडेंसी जो यहाँ पे इंट्रोड्यूस की थी उसको फर्दर एक्सटेंड किया और वहाँ पे कांस्टेंट हमें मिला था। कौन सा कांस्टेंट, टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टेंस। उसको डिफाइन किया था, कैसे डिफाइन किया था, राइज और इंक्रीज इन रेजिस्टेंस पर यूनिट इनिशियल रेजिस्टेंस एट 0 डिग्री सेल्सियस पर यूनिट राइज इन टेम्परेचर, डिनोटेड बाय गिवन बाय अल्फा इक्वल्स टू RT माइनस R0 अपॉन R0 इंटू, ऐसा यूनिट बनेगा पर डिग्री। पर डिग्री केल्विन भी है लेकिन आपको हर बार डेटा दिया जाएगा इन टर्म्स ऑफ पर डिग्री सेल्सियस ओनली। तो उसमें हमने दो टाइप की कंडीशन देखी कि अगर हमें 0 डिग्री सेल्सियस पे टेम्परेचर रेजिस्टेंस गिवन है तो फॉर्मूला होगा RT इक्वल्स टू R0 इन ब्रैकेट 1 प्लस अल्फा इंटू टी। लेकिन 0 डिग्री सेल्सियस छोड़ के R1 दिया है एट टेम्परेचर T1, R2 दिया है एट टेम्परेचर T2। तो इस तरह के क्वेश्चन सॉल्व करने के लिए वहां पे R0 कैंसिल करना पड़ता है, तो हम क्या करेंगे, रेशियो लेंगे। तो क्या बनेगा, R फॉर T2 अपॉन R फॉर T1 इक्वल्स टू 1 प्लस अल्फा इंटू T1 अपॉन 1 प्लस, ठीक है। तो इस टाइप के फॉर्मूले इंट्रोड्यूस किए थे। उसके बाद में नेक्स्ट पॉइंट देखा था, दैट इज थर्मिस्टर। टाइप्स ऑफ मटेरियल अकॉर्डिंग टू अल्फा। कुछ होते हैं पीटीसी, पीटीसी का मतलब क्या होगा, इसमें जैसे कंडक्टर होंगे, टेम्परेचर बढ़ेगा तो उसका ग्राफ भी दिखा था। कुछ मटेरियल होते हैं एनटीसी, एनटीसी मतलब क्या होता है इस टाइप के मटेरियल में, टेम्परेचर बढ़ेगा तो रेजिस्टेंस, ये कहाँ पे होता है, सेमीकंडक्टर में। एंड कुछ अलॉय हम बनाते हैं जैसे मैग्नीन, नाइक्रोम, कॉन्स्टेंटन, इनके केस में क्या होता है, इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर। कौन, रेजिस्टेंस, वेरी गुड, ठीक है। एंड लास्ट में देखा था थर्मिस्टर। क्या होता है थर्मिस्टर, थर्मिस्टर इज ए टेम्परेचर सेंसिटिव सेमीकंडक्टर डिवाइस यूज टू, कशासाठी यूज होतो, टू मेजर टेम्परेचर, ठीक है। एंड इट इज मेड अप ऑफ ऑक्साइड्स ऑफ आयर्न, कोबाल्ट, निकेल और सेमीकंडक्टर्स लाइक सिलिकॉन और जर्मेनियम। इट मे बी पीटीसी और एनटीसी, ठीक है। एंड थर्मिस्टर जो है वो टेम्परेचर मेजर करेगा अराउंड 100 डिग्री सेल्सियस से 1100 डिग्री सेल्सियस तक, ठीक है। इतनी वाइड रेंज ऑफ टेम्परेचर सेंस करने की एबिलिटी इस थर्मिस्टर में होती है, ठीक है। और क्या देखा था, एवढं झालं होतं, ठीक है। सो राइट डाउन क्वेश्चन, डायरेक्ट गिवन डेटा घ्या। इफ रेजिस्टेंस ऑफ अ मटेरियल at 20 डिग्री सेल्सियस is 8 ओहम, 20 डिग्री सेल्सियस पे कितना है, 8 ओहम। एंड एट 80 डिग्री सेल्सियस, 80 डिग्री सेल्सियस इट इज 12 ओहम। देन फाइंड अल्फा, फाइंड अल्फा। अब देखो फर्स्ट वाली कंडीशन हो गया, सेकंड वाली क्योंकि वहां पे 0 डिग्री सेल्सियस का रेजिस्टेंस दिया ही नहीं है, अननोन कौन है, अल्फा है। तो पहले गिवन डेटा आएगा। क्या है गिवन डेटा, जब टेम्परेचर T1, कितना है T1 जब 20 डिग्री सेल्सियस है तब के लिए RT1 कितना है, 8 ओहम। जब नेक्स्ट टेम्परेचर यानी T2 80 डिग्री सेल्सियस है तब का रेजिस्टेंस यानी RT2 कितना है, 12 ओम। एंड इसके ऊपर से हमें अल्फा की वैल्यू कैलकुलेट करनी है, ठीक है। ये क्वेश्चन है।
अभी कल मैंने कंडीशंस लिख के दी थी, तो क्या करना पड़ेगा हमें यहाँ पे R फॉर T2 अपॉन इक्वल्स टू 1 प्लस अल्फा इंटू T2 डिवाइडेड बाय 1 प्लस अल्फा इंटू T1, और इसमें से ये अल्फा अननोन है। यहां तक समझ में आ गया? अभी आगे बस क्या है, एडिशन, मल्टीप्लीकेशन, सब्ट्रैक्शन। 0.01 युनिट, अरे अल्फाचं युनिट पर डिग्री सेल्सियस। क्या होगा, 80/20 मतलब 4 इक्वल्स टू, सॉरी ये रेजिस्टेंस का रेशियो है 12/8। 12/8 मतलब 3/2 इज इक्वल्स टू कौन है, 1 प्लस अल्फा इंटू T1 कौन है 20, सॉरी हाँ 80 डिवाइड बाय 1 प्लस अल्फा इंटू 20। 0 0 कट करोगे तो यहाँ पे नहीं होगी। अभी आगे क्या करना पड़ेगा फिर, व्हेरी गुड, हे कळायला पाहिजे, क्रॉस मल्टीप्लाई करना पड़ेगा। ठीक है, क्रॉस मल्टीप्लाई करेंगे तो क्या होगा, 3 प्लस 60 अल्फा, कसं हे बघा 3 इंटू 1, वेरी गुड, प्लस 3 इंटू 20 60। उसी तरह से 2 से मल्टीप्लाई करेंगे तो 2 प्लस 160 इंटू अल्फा, ये भी क्लियर है, गुड। अभी क्या होगा, 2 इधर आएगा, 3 माइनस 2 1 इक्वल्स टू प्लस 60 उधर जाके 160 माइनस 60, तो 1 इक्वल्स टू 100 अल्फा है, तो अल्फा कितना होगा 1/100, एंड 1/100 मतलब कितना होता है 0.01 पर डिग्री सेल्सियस। ये बनेगा अल्फा फॉर द गिवन मटेरियल। आया था सेम आंसर? चलो नेक्स्ट क्वेश्चन, टेक T1 10 डिग्री सेल्सियस, T1 10 डिग्री सेल्सियस एंड T2 150 मतलब 150, वेरी गुड। T2 कितना है 150 डिग्री सेल्सियस। देन RT1 20 ओम एंड RT2 28 ओम। अगेन सेम क्वेश्चन है, कैलकुलेट अल्फा, अल्फा कैलकुलेट करना है। चलो कंप्लीट प्रोसेस सेम आहे, फॉर्म्युले सेम आहे, फक्त कॅल्क्युलेशनसाठी व्हॅल्यू चेंज होणार आहेत. शो मी तेच बस चांगलं कळतं मी इथून. चलो नेक्स्ट क्वेश्चन के लिए आपको RT1 कितना दिया है 20 ओम एंड RT2 ये दिया है 28 ओम. फर्स्ट टेम्परेचर था T1 10 डिग्री सेल्सियस एंड T2 दिया है 150 डिग्री सेल्सियस एंड हमें अल्फा कैलकुलेट करना है. ठीक है, अगेन अल्फा कैलकुलेट करना है. 0 डिग्री सेल्सियस का अगर रेजिस्टेंस नहीं गिवन है तो फॉर्मूला क्या होगा, RT2 अपॉन RT1 इक्वल्स टू 1 अपॉन अल्फा इंटू T2 अपॉन 1 प्लस अल्फा इंटू T1. टू इंटू 10 टू द पावर -3 काय पर डिग्री सेल्सियस. व्हेरी गुड. काय शंतनू 3 येत आहे. चलो वैल्यू पुट करते हैं 28 अपॉन 20 7/5 इक्वल्स टू 1 प्लस अल्फा कितना है मालूम नहीं, T2 कितना है 150 इंटू अल्फा डिवाइडेड बाय 1 प्लस 10 इंटू अल्फा. ये क्लियर है.
आगे क्या करना होगा, फिर से क्रॉस मल्टीप्लीकेशन। क्या होगा फिर, 7 प्लस 70 अल्फा इक्वल्स टू 5 प्लस 750 अल्फा। अब ये प्लस 5 इधर आके 7 माइनस 5, अब ये प्लस 70 उधर जाएंगे तो 750 माइनस 70 680 टाइम्स ऑफ अल्फा, तो अल्फा इक्वल्स टू बनेगा 2/680। अब इसको डिवाइड करना है, कितना आएगा। डिव्हिजन के लिए जर येत नसेल, अवघड वाटत असेल तर प्रत्येक वेळी काय करायचं, जितना डिनोमिनेटर है न्यूमरेटर को उससे बड़ा बनाओ। कैसे बनाएंगे बड़ा, यहाँ पे 3 डिजिट है तो 1 2 3 0 अगर ऊपर लिख देंगे, 0 ऐड किया मतलब 10 की पावर आएगी -3, तो अभी ये 2000/680 आ गया। तो अब डिवीजन के लिए सिंपल है, 0 0 कैंसल। डायरेक्ट जर अंदाज कळत असेल तो 6.8 × 320 होते, जर कळत नसेल तर 2 2 ने डिवाइड कर संध्याकाळपर्यंत, यू विल गेट आन्सर। चला भगत कर पटपट। 2.9 म्हणजे 3। अरे झोपले होते का सगळे, शुभमच्या लक्षात आलं, तुमच्या लक्षात नाही आलं का। RT1 20 आहे, RT2 28 आहे आणि इथे लिहितात 7/5 लिहितात। एवढे गवाळे सगळे कशाला लवकर येतात तुम्ही एवढे। हरीशय बेटा 28/20 ला आपण 4 नी परत डिवाइड केले सिम्प्लिफाय करायला। आपण असं लिहितो की नाही, 10/8 असेल 2 2 नी डिवाइड करून 5/4 असंच केलं आपण, कळालं। हे लेट आल्यामुळे होतं शुभम, जर थोडंसं अजून एफर्ट्स घेतले तू पण सकाळी लवकर उठू शकतो आणि क्लासला येऊ शकतो। तर देवेशचं लिमिटेशन मी समजू शकतो, ट्रेनची वाट बघावी लागते। कितना आ रहा है, 3 अप्रोक्सीमेटली है। स्वप्निल ने एग्जैक्ट कैलकुलेट किया था 2.9 का, तू अंदाजे सांगून दिलं 2.9 मोबाईलवर का। 3 × 10 की पावर -3 पर डिग्री सेल्सियस। हे अप्रॉक्सिमेटली बरं का, नंतर घरी जाऊन कोणी क्रॉस चेक करताना करेल 2.9 सरांनी तर 3 लिहिलंय लगेच मॅसेज, सरी आन्सर चुकलं होतं का, ठीक है ना। ये अप्रॉक्सिमेशन 2.9 का 3। सबके आ रहे हैं आंसर अभी। चलो नेक्स्ट, इफ डायरेक्ट गिवन डेटा लिया, RT1 is 12 ohm and T1 is 60 degree Celsius, 60. Then RT2 क्वेश्चन मार्क म्हणजे तो कैलकुलेट करायचा आपल्याला, ठीक है। उसके लिए T2 दिया है 400, कितना है T2, 400 डिग्री सेल्सियस, एंड अल्फा है 3 × 10 की पावर -3, 3 × 10 की पावर -3 पर डिग्री सेल्सियस। फाइंड RT2। परत फॉर्मूला सेम रहेगा बट प्रोसेस में थोड़ा सा चेंज होगा, यानी अब हमें अल्फा गिवन है, RT2 कैलकुलेट करना है। $24 ओहम, वेरी गुड। चलो नेक्स्ट क्वेश्चन के लिए गिवन डेटा, RT1 12 का 24 है आंसर, ओके। T1 कितना है 12, 60 डिग्री सेल्सियस, एंड RT2 क्वेश्चन मार्क, T2 कितना है 400 डिग्री सेल्सियस। अल्फा गिवन है 3 × 10 की पावर -3 पर डिग्री सेल्सियस। तो फॉर्मूला तो सेम होगा, R फॉर T2 डिवाइडेड बाय R फॉर T1 इक्वल्स टू 1 प्लस अल्फा इंटू T2 डिवाइड बाय 1 प्लस अल्फा इंटू T1। अब यहाँ पे RT2 कैलकुलेट करना है तो जो नॉन वैल्यूज वो पुट करेंगे, क्या बनेगा, RT2 डिवाइडेड बाय 12 इक्वल्स टू 1 प्लस अल्फा कितना है 3 × 10 की पावर -3, T2 कितना है 400। अब 400 को अगर 10 की पावर कैंसिल करना है तो हम 0.4 लिख सकते हैं। 0.4 × 3 मतलब 1.2। हे मल्टिप्लिकेशन कसं आलं कळालं नाही तर मला विचारा, नंतर मी बाजूला करून दाखवतो।
डिवाइड बाय 1 प्लस अल्फा इंटू T1 है, T1 कितना है 60, 60 में अगर 10 की पावर एडजस्ट करना है तो 0.06 होगा, इंटू 3 मतलब 0.18, ठीक है। अभी आगे एडिशन करनी है, कैसे करेंगे एडिशन, 1 प्लस 1.2 कितनी 2.2 डिवाइड बाय 1 प्लस 0.18 इंटू T1 कितना है 12, इसको सिंप्लीफाई करना है, ठीक है। अगर आता है डायरेक्ट तो करो, नहीं तो थोड़ा सा अप्रोक्सीमेशन के लिए ये डेसिमल से डर रखता है तो डेसिमल को पहले हटा देंगे, 10 बाई 10 से मल्टीप्लाई करेंगे तो कितना होगा 22/11 इंटू 12 कितना होता है 2, तो अप्रोक्सीमेटली 24 ओहम, दिस विल बी द रेजिस्टेंस एट गिवन टेम्परेचर। हे सगळ्यांना कळालं ना, 1.2 0.18 कैसे आया था, नहीं कळालं। देखो यहाँ पे अल्फा इंटू T2 है, अल्फा कितना है 3 इंटू 10 की पावर -3, T2 कितना है 400, तो 3 इंटू 4 बनेगा 12, डबल जीरो वैसे ही है, इंटू 10 की पावर कितनी है -3। अब 10 की पावर निगेटिव मतलब डेसिमल को हम लेफ्ट में शिफ्ट करेंगे बाय 3 डिजिट, तो 1 2 एंड 3, ये बन गया 1.2। अब ये समझ जाएगा कि बोलो फिर से, तसंच केलं। नेक्स्ट R0 is 10 ohm, R0 is 10 ohm, RT is 14 ohm, किती घेऊन शेअर बेटा तिकडून दिसणार नाही काही, R0 10 ohm, RT किती 14 ohm, 14 13 के बाद में आते वो 14, एक अल्फा 2 इंटू 10 की पावर -3, कितनी अल्फा 2 इंटू 10 की पावर -3 पर डिग्री सेल्सियस। फाइंड क्या फाइंड करना है, टी टेम्परेचर 200 डिग्री सेल्सियस। चला सगळ्यांनी करा, आन्सर आली पाहिजे सगळ्यांचे। क्या गिवन है पहले, R0 कितना है, R0 10 का 10 ओहम, RT कितना है 14 ओहम, अल्फा कितना है 2 इंटू 10 की पावर -3 पर डिग्री सेल्सियस, एंड इसके ऊपर से हमें कैलकुलेट क्या करना है, टी। फॉर्मूला कौन सा होगा, R0 दिया मतलब डायरेक्ट RT इक्वल्स टू R0 इन ब्रैकेट 1 प्लस अल्फा इंटू टी, ये भी यूज कर सकते हैं, या फिर अगर ये डिफिकल्ट लग रहा है किंवा हाच पाठ असतो तर हाच राहू द्या लक्षात, ठीक है। RT इक्वल्स टू, अब इसमें जो वैल्यूज नोन है वो पुट करते हैं, RT कितना है 14, R0 मल्टीप्लीकेशन में था, इधर आएगा तो डिवीजन में आएगा, मतलब 14/10 इक्वल्स टू कौन है 1 प्लस अल्फा इंटू टी। अब 14/10 शुभम 1.4, वेरी गुड, +1 इधर आके -1, वरुण 1.4 -1, असं डिस्टर्ब नका करू, जरी वेळ लागतो ना, 1.4 -1, मयूर 0.4, बर 0.4 इक्वल्स टू कौन है अल्फा इंटू टी, तो टी इज इक्वल्स टू कौन होगा 0.4/2 इंटू 10 की पावर -3। डेसिमलला अजिबात घाबरायचं नाही, कळालं ना, त्याला आपण कुठं पण काढू शकतो। कैलकुलेशन में क्या होता है, डिवीजन आगे डेसिमल अगर है तो आगे सॉल्व ही नहीं करते हो आप भगत, 10 की पावर -3 ऊपर जाके +3, तो 0.4 इंटू +3 मतलब 1000, कितना आएगा 400/2 देवेश 200, तो टेम्परेचर आ गया 200 डिग्री सेल्सियस। आई थिंक आ गया था सबका आंसर। तो एकदम सिंपल क्वेश्चंस होते हैं, टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स रिलेटेड, कळालं ना, बट क्वेश्चनची जी स्टेटमेंट असेल ते व्यवस्थित समजलं पाहिजे। यहाँ पे डायरेक्ट गिवन डेटा था, सबके आंसर आ रहे, सेम क्वेश्चन अगर टेस्ट में आएंगे तो सॉल्व ही नहीं होगा, 2-4 जणांचे सॉल्व होतील, बाकीचे सॉल्व होणारच नाही। ज्यांचे होणार नाही त्यांचा एकतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इंग्लिश कळत नाही, इंग्लिश कळाली तरी त्या इंग्लिशच्या स्टेटमेंटमध्ये असणारे जे स्टेटमेंट आहे ते इमॅजिन होत नाही, आणि हे सगळं होण्याचं रिझन तुमचा 10वीपर्यंत शाळेचा प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही आत्ता घरी जाऊन प्रॅक्टिस करत नाही तो प्रॉब्लेम आहे, कळालं ना। 10पर्यंत सगळे पास झाले म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट एवढी इंग्लिश येतेच की स्टेटमेंट रीड करून समजलं पाहिजे।
बट इथं गिवन डेटा काय आहे, काय पुट करायचं आहे हे कळत नाही, याचा अर्थ तुम्ही प्रॅक्टिसच करत नाही. जसं आपण बघितलं की 4 to 5 कालपासून लेक्चर आपण सुरू केले है ना, तर जागा नव्हती बसायला, एवढे सगळे आले होते. हे गरजच नाही आहे, तुम्हाला काय करायचं करा, 4ला बोलवा, 6ला बोलवा, 8ला बोलवा, आम्ही नाही येणार म्हणजे नाही येणार. पण लक्षात घ्या, एव्हरी वर्क डन विल गेट स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. अँड हे कधी प्रूव्ह होतं, वेळ नाही याला, इन्स्टंटली. एक्झाम झाली संध्याकाळी 5:30 वाजता सगळं काही क्लिअर असतं की आपण काय वर्क डन केलं होतं आणि काय एनर्जी स्टोअर झाली. मग सगळा फ्लॅशबॅक व्हायला लागतो आपल्याला, आणि त्या वेळ गेलेली असते. त्यामुळे अजून सिरियस व्हा. मी सांगतोय, मला माहिती की होणार नाही, कारण तुमचा प्रॉब्लेम नाही आहे, कळालं ना. हा नेचरमध्ये एक ॲडजस्टमेंट केली असते, माहिती आहे सगळ्यांना 80-20ची. ही ॲडजस्टमेंट मेंटेन करण्यासाठी नेचरमध्ये काही अशा गोष्टी बनलेल्या आहेत की जी तुमची इच्छा असून पण, जसं लेक्चरमध्ये सांगितलं, प्रत्येकाला वाटलं होतं की नाही 4 वाजता येऊ आणि वर्कशीट सोडू, चांगली प्रॅक्टिस करू. बट इथपर्यंत येता आलं का आपल्याला? नाही, कारण तुम्हाला या 80% ठेवायचं आहे. कारण हे 80% जे लोक आहेत यांना 5% जी काही वर्ल्डमधली वेल्थ आहे याच्यावर सर्वाईव्ह करावं लागतं. आणि जे 20% लोक आहेत यांच्याकडं वर्ल्डमधली 95% वेल्थ आहे. बट या 20% लोकांना भरपूर सगळ्या गोष्टी असतात, बरोबर आहे ना. गाडीचा ड्रायव्हर पाहिजे, गाडी साफ करायला कोणतरी पाहिजे, कळते ना. म्हणजे त्यांच्या नीड फुलफिल करण्यासाठी खूप जास्त पॉप्युलेशनची रिक्वायरमेंट असते. म्हणून हे मॅक्झिमम माइंडसेटवाले, ॲव्हरेज माइंडसेटवाले, म्हणजे सरळ सरळ सांगितलेल्या गोष्टी फॉलो जे नाही करत आहे आज, ते लक्षात घ्या, फ्युचर तुमचं 80%मध्ये. आणि 80%वाल्यांचं मी काय सांगितलं कळा ना. वेल्थ कळते का? वेल्थ, हेल्थ नाही, वेल्थ. वेल्थ म्हणजे पैसा, प्रॉपर्टी, लक्झरियस लाईफ, ते सगळं, ठीक आहे. तर हे 80% 5%मध्ये असतात, इकडंच मारामाऱ्या करतात, बरोबर ना. गॅसचा भाव 50 रुपये वाढला, आले रस्त्यावर, ठीक आहे ना. या 20%ला तो 50 रुपयांनी 5,000नी वाढलं तरी काही फरक पडतो का? कारण हे समीकरणं बनवणारेच ते 20% असतात, कळालं ना. आता या 20%मध्ये असतं कोण? तर या 20%मध्ये जर रेशो बघितला तर 12% हे जनरेशन टू जनरेशन, जन्मालाच त्यांच्यात आले म्हणून त्यांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्या गोष्टी अवेलेबल भेटतात. बट उरलेले 8% यांना अपॉर्च्युनिटी असते अपॉर्च्युनिटी की जे 80मधून जम्प करून 20मध्ये एंटर करू शकतात. म्हणजे तुमच्यासारखे कम्पीट करणारे जे 100% लोक आहेत यांच्यापैकी सक्सेस रेटच्या अबाव किंवा इक्वल फक्त 8% लोकच असणार आहेत. 8% पेक्षा जास्त लोकांना कधीही कुठल्याही फील्डमध्ये सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटीच नाही आहे, कळालं ना. हा प्रॉब्लेम कोणाचा आहे? हा प्रॉब्लेम 2 गोष्टींचा आहे. एक तुमचा स्वतःचा आहे आणि ही 80-20ची जी नेचरची ॲडजस्टमेंट बनलेली आहे त्या ॲडजस्टमेंटचं, कळालं ना. मग ह्या 8%मध्ये कोण असतं की ज्यांना जे आत्ता सुरू आहे ॲव्हरेज गोष्टी त्या आवडत नाही. ह्या चेंज करण्यासाठी ज्यांच्यासमोर बाकी सगळे जे काही प्रलोभनं असतात, प्रलोभनं कळतं का? काय म्हणतात त्याला? डिस्ट्रॅक्शन जे काही असतात. जसं सकाळी है ना देवेश, आली होती 6 वाजता जाग, पण 5 मिनिटांनी काय होतं म्हणून आपल्याला 6:30 वाजले, कळालं ना. हे सगळ्या गोष्टीवर ओव्हरकम करणारे जे आहेत तर ते 8%साठी कम्पीट करत असतात, कळालं ना. आणि ज्यांना हे 5 मिनिटं लय भारी वाटतात, आता मी एक्झाम्पल सांगितलं, डिस्ट्रॅक्शन खूप सारे आहेत, सगळे आपल्याला सांगता येत नसतात, बरोबर. जे सांगता येण्यासारखे ते आपण डिस्कस करतो, बरोबर प्रथमेश. नाही तर काय होतं नाही, प्रथमेशचं कसं जाण्या येण्यामध्ये वगैरे भरपूर वेळ जातो. गावाकडे जत्रा येते, त्याला स्पेशल इन्व्हिटेशन असतं, मग जत्राला तो 15 दिवस गावाकडे जातो. आता असेल बेटा जत्रा परत? नाही आता नाही जायचं का? नाही, जाऊन या ना बेटा, नाही नवस कसे पूर्ण व्हायचे तू नाही गेला तर. ही मेंटॅलिटी, ही टेंडन्सी समजावून घ्या. कसं आहे ना, किती मी ओरडलो, किती सांगितलं तरी पण लक्षात घ्या, याला मी नाही क्रॉस करू शकत, कोणीच नाही क्रॉस करू शकत. फक्त 8%मध्ये कोण असेल आतापर्यंत लक्षात घ्या, स्टार्टपासून आपल्याला मोर दॅन 1 इयर कंप्लीट झालं. याच्यामध्ये तुमच्या पण लक्षात आलं असेल, क्लासमध्ये जेवढी आपली स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेज जर काढले तर फक्त हे 8%च आहे ज्यांना खरंच प्रत्येक टेस्टमध्ये चांगले मार्क्स आहेत, बरोबर आहे. हां, आपण कुठे आहे त्याच्यामध्ये? हो, आपण कुठे आहे, आपण कधी येणार? आणि हे सगळं तुम्हालाच ठरवायचं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी चेंज करण्याची ॲबिलिटी फक्त तुमच्यामध्ये आहे, कळालं ना. स्वतः ते काही लोक म्हणतात ना, ब्रह्मदेवानी जरी येऊन तुम्हाला कुठल्या गोष्टी सांगितल्या तरी पण त्याच्यावर काहीच होऊ शकत नाही, कळालं ना. इथं एक नाही, असे 1000 जरी मी एक्झाम्पल सॉल्व केले आणि त्याऐवजी तुम्ही फक्त स्वतः 2 एक्झाम्पल सॉल्व केले तर त्या 2 एक्झाम्पलमुळं जे ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळणार आहे ते जास्त असणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः किती एफर्ट्स घेताय त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. आणि हे एफर्ट्स कन्सिस्टंट असले पाहिजे, नाहीतर आपल्या क्लासमध्ये सशे भरपूर आहेत. सशे कळतं ना?
एका टेस्टमध्ये चांगले मार्क्स पडले की मग 4 टेस्ट निवांत, जसं वीरेंद्र सेहवाग होता बरोबर, वर्ष सुरू झालं एका मॅचमध्ये 200 300 400 500 रन करून टाकायचा आणि नंतर वर्षभर पहिल्या 10 रनमध्ये आउट होऊन जायचं, बरोबर आहे. बट कोणी नाव ठेवत होतं त्याला नाही. बट आज त्याच्या नावावर काही रेकॉर्ड आहेत का? सगळ्यांना आवडायचं, अरे सेहवाग आला, काही विषयच नाही, आता आला की पहिल्याच ओव्हरमध्ये परत गेला. बट आता ॲट द एंड ऑफ हिज करिअर जर त्याची क्रेडिबिलिटी, त्याचे रेकॉर्ड्स वगैरे बघितले तर ते कुठंच डिस्कशनमध्ये नसतो, बरोबर आहे. त्याच्या अगेन्स्ट सचिन तेंडुलकर असेल, विराट कोहली असेल, बरोबर आहे. नॅशनल सोडलं, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण त्यांची जी व्हॅल्यू ती कोणी म्हणजे नाही म्हणू शकत नाही, बरोबर आहे. हे कशामुळं? ऑन ॲन ॲव्हरेज इन एव्हरी मॅच त्यांचा स्कोर आहे, कन्सिस्टंट आहे. मग तो 40 असेल, 60 असेल, 80 असेल, पण प्रत्येक मॅचमध्ये, कळालं ना. तसं हे आपलं शेड्यूल असलं पाहिजे की रोज घरी जाऊन जे क्लासमध्ये सांगितलं आहे किंवा मी स्वतःसोबत कमिटमेंट केली आहे ती मला फुलफिल करायचीच आहे. नाहीतर नंतर एवढं भयानक 180 डिग्रीने आयुष्य चेंज होतं, कळालं ना. की नंतर रस्त्यानं आम्ही जाताना कुठं दिसले की गाडी थांबून दुसऱ्या रस्त्याने निघून जातात. रिकामी विचारलं कुठल्या कॉलेजला आहे तर कुठं हे करता, है ना. हे इंजिनिअरिंगवाले समजावून घ्या, तुमचा खूप मोठा इश्यू आहे, कळालं ना. काय की प्रॉब्लेम, जे इंजिनिअरिंग जेईसाठी प्रिपेअर करतायत त्यांचा 100% इंजिनिअरिंगला नंबर लागणारच आहे, त्यामध्ये काहीच डाऊट नाही. बट नंबर कुठल्या कॉलेजला तुमचा लागतो त्यावर खूप काही गोष्टी डिपेंड करतात, कळालं ना. आणि नीटवाल्यांचं लक्षात घ्या, जर MBBSला नंबर नाही लागला तर तुमच्या भविष्यामध्ये दुसरा ऑप्शनच नाही तुम्हाला. जेव्हा रिझल्ट लागतो ना मग तेव्हा ठीक आहे, सिम्पथीसाठी आम्ही सांगतो की ठीक आहे काही अडचण नाही आहे, 480 490 येत आहेत, 510 येत आहेत, MBBS नाही भेटणार बट BMS चांगलं आहे. BMS पण BMS अजिबात चांगलं नाही, आत्ता सांगतो मी तुम्हाला, हे नंतर मला सांगता येत नाही. BMS केल्यानंतर लक्षात घ्या, करिअर ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला ज्या वाटतात त्या कुठेही भेटणार नाहीत तुम्हाला. म्हणजे कोणी करत असेल तर त्याला थांबू नका बरं का. ज्यांना ऑप्शन नाही आहे, ज्यांनी हार मानलेली की आता MBBSला नंबर लागूच शकत नाही, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. बट आफ्टर MBBS तुमचं करिअर मी सांगितलं की एकतर BAMS नंतर स्वतःच्या क्लिनिकपेक्षा जॉबच प्रिफर करावा लागतो. आणि एवढं BAMS डायरेक्ट DR. डॉक्टर असताना पण जी पे स्केल असते, सॅलरी असते, त्याची अमाऊंट मी सांगत नाही आता, तुम्हाला तुमचा विश्वास उडून जाईल, ठीक आहे ना. अशी कंडिशन असते. त्याऐवजी काय करा, हेडगेवार हॉस्पिटल आहे किंवा सिग्मा हॉस्पिटल आहे, असे जे मोठे हॉस्पिटल, इथं हॉस्पिटलमध्ये जे स्पेशलाइज डॉक्टर अपॉइंटमेंट ज्यांची घ्यावी लागते त्यांना भेटायला जा आणि त्यांच्या केबिनमध्ये डॉक्टरच्या समोर फाईल आणून द्यायला, काही गोष्टी लिहून द्यायला कोणीतरी असतं. आपल्याला वाटतं की ते नर्स वगैरे आहेत म्हणून, दे आर BAMS डॉक्टर, कळालं ना. ही वस्तुस्थिती, मी त्यांच्या करिअरबद्दल खूप जास्त रिस्पेक्ट करतो, कळालं ना. बट हे सगळं तुम्हाला कळणं गरजेचं आहे, कारण काय होतं की तुमच्या एजचा प्रॉब्लेमच आहे, वेळ आहे तोपर्यंत व्हॅल्यू कळत नाही, वेळ गेल्यानंतर मग जग सुना सुना असं का झालं असेल, का केलं असेल, कळालं ना. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी सोडा, तुमचे मोटिवेशन, चार्जिंग पॉईंट्स काय ते शोधा. आपल्याला मोटिवेट काय करतं त्याची लिस्ट काढा आणि त्या गोष्टी दिवसातनं 10 वेळा, 50 वेळा, 100 वेळा स्वतःला एक्सप्लेन करा, कळालं ना. बाकी फालतू विचार करूच नका. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्स करणारे तुमचा ग्रुप, तुम्ही कोणासोबत राहताय, कोणासोबत फिरताय, कोणासोबत डिस्कस करताय. फिरताय म्हणजे क्लास टू क्लास, इकडं तिकडं. नाही तर मयूर सगळे क्लास संपले का उस्मानपुरात फेरफटका मारायला निघतो, 2 तास कुठं जातात, बरोबर आहे का मयूर? नाही, असंच आहे बेटा. ठीक आहे, ह्या गोष्टीसोबत आम्हाला काही घेणदेण बघितलं तरी मी तुम्हाला माहिती, क्लासच्या खाली मी ओळख पण देत नाही कोण आहे काय म्हणून. बट या गोष्टी तुम्हाला समजावून घ्यायच्या. आपल्यासोबत कोणीतरी असं असलं पाहिजे की ज्याच्याकडे बघून आपण इन्स्पायर झालो पाहिजे आपल्या करिअरकडे जाण्यासाठी, स्टडी करण्यासाठी. नाहीतर आपण आत्ताच अभ्यासाला बसलो आणि आला इकडून फिरून प्रथमेश, चल एक राऊंड मारून बघत, चहा पिऊन येऊ गेला बघत, अर्धा तास तिकडंच. अशा गोष्टी जर होत असेल तर लवकर तुमचे फ्रेंड सर्कल चेंज करा, अवघड आहे. हे लक्षात ठेवा, याच्यावर वर्क करा. ही वस्तुस्थितीवर का बघा किती निर्लज्ज आहे, हे याच्यावर वर्क करा. आणि हे 100% घडणारच आहे. ह्या 8% मध्ये येण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, हे वेगळं करायचं आहे का आपल्याला, हिमालयात जायचं आहे, 12 वर्ष न जेवण करता तपश्चर्या करायची, महादेवाला प्रसन्न करून घ्यायचं आहे, त्या हिस्टॉरिकल मालिकेमध्ये बघतो आपण, है ना, वरदान घेऊन यायचं आहे, असं काही आहे का. रोज फक्त डेली जो आपला टास्क आहे तो 100% आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आणि आता लक्षात घ्या, नेक्स्ट 1 इयर आहे, हे जर आता 1 इयर राहिलं नाही पण म्हणू आपण 1 इयर, तुम्हाला बरं वाटेल यासाठी, ठीक आहे ना. ॲक्च्युअली आपल्याकडे 6 मंथच आहे. याच्यामध्ये जर तुम्ही एफर्ट्स घेतले तर लक्षात घ्या, जसं इंजिनिअरिंगचं आपण एक्झाम्पल जर घेतलं, जर तुमचं ॲडमिशन खरंच ज्यांचं स्टेटस आहे अशा कॉलेजमध्ये जर झालं, COEP असेल, VIT असेल, PICT असेल, हे स्टेट गव्हर्नमेंटचे, IITs NITs तर आहेच, त्याचा काही विषयच नाही. तर लक्षात घ्या, पुढचे 4 वर्ष तुमच्या डोक्याला अजिबात ताण नसतो. माझी इंजिनिअरिंग झाली त्यामुळे मी प्रॅक्टिकली सांगू शकतो.
जेवढं कॉलेज भारी तेवढा 4 वर्षात त्रास कमी, कारण कॉलेजचं स्टेटस असल्यानंतर कॉलेजला एफर्ट्स घ्यावे लागत नाही. याच्या अगेन्स्ट तुम्ही बघा, तुमचे कोणी असतील ओळखीचे त्यांनाही विचारा, जे औरंगाबादला इंजिनिअरिंग करतात त्यांचे शाळेपेक्षा बेकार हाल आहेत. कळालं ना, कारण सगळ्यात पहिली त्यांची कंडिशन असते 75% अटेंडन्स कंपल्सरी औरंगाबादमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज सोडलं तर इन एव्हरी इन्स्टिट्यूट. आणि जे ब्रँडेड कॉलेज आहेत ज्यांचे ऑलरेडी स्टेटस आहेत यांच्यामध्ये अटेंडन्स ही कंडिशनच नसते. कळालं ना, म्हणजे कॉलेजचा प्रकारच नाही, फक्त एकदा ॲडमिशन मिळालं आणि तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही जे एफर्ट्स घेतात याच्यामुळे आपली जी ब्रेनची डेव्हलपमेंट होते त्यानुसार एकदा एंट्री केली की बरोबर 4 वर्षामध्ये आपण पासआउट पण होतो. बट यांचा गोळ असा होतो की 75% अटेंडन्स, त्यामध्ये जे टीचर शिकवतात इंजिनिअरिंग कॉलेजेसला हे सगळे टीचर्स जे शिकवतात या सिलेबसवर एक्झाममध्ये काही येतच नाही. कळालं ना, कारण हे युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात, युनिव्हर्सिटी पेपर सेट करते, युनिव्हर्सिटीमध्ये सेट करणारे कोण असतात हे कोणाला माहीत नाही इकडं काय शिकवलं. कारण इंजिनिअरिंगचं असं काही नाही की एक बुक घेतलं NCERTचं आणि झाली तुमचा सिलेबस संपला. युनिव्हर्सिटी काय करते, पॉईंट एक्सप्लेन करते, सिलेबस देते की तुम्हाला या सब्जेक्टचे हे पॉईंट स्टडी करायचे. मग तुमचं तुम्ही शोधा कोणत्या पब्लिकेशनमध्ये, वर्डमध्ये कुठं आहे ते बुक्स, ते स्टडी करा. एवढे एफर्ट्स इंजिनिअरिंगचे टीचर्स कोण घेत नाही, कारण त्यांच्या डोक्यात असतं की मुलं इंजिनिअरिंगला आले म्हणजे इंजिनियर होणार आहे, तेवढे हुशार आहेतच, त्यामुळे तेवढे एफर्ट्स तुमच्यावर कोणी घेत नाही. मग यांचा प्रॉब्लेम काय होतो, 75% अटेंडन्स मेंटेन करून पण जे शिकवलं त्याचा आणि एक्झाममध्ये येणाऱ्या क्वेश्चनचा काही संबंध नसतो. याच्या अगेन्स्ट हे जे कॉलेजेस मी सांगितलेले आहेत हे ॲटोनॉमस असतात, मॅक्झिमम यांचं सेल्फ स्टेटस असतं, त्यामुळे युनिव्हर्सिटी यांना पेपर देत नाही. जो टीचर तुम्हाला शिकवण्यासाठी येणार होता, कधी येतच नाही, लेक्चर घेतच नाही, गरजच पडत नाही, ठीक आहे, तर ते काय करतात, एक्झामच्या अगोदर 2 मंथ त्यांची जी काही डायरी असते, नोटबुक असते, नोट्स असतात, ते फक्त झेरॉक्स सेंटरवर देतात, मुलांना डिस्ट्रीब्यूट करा आणि त्याच नोटबुकमधले सगळे क्वेश्चन येतात. कळालं ना, याचं एक्झाम्पल आहे बघा, तो याचा भाऊचा युवराज कातार, त्याला नीटमध्ये 150 आहे बट तो VITला आहे, ठीक आहे ना. तर तो एक्झाम झाल्या की भेटायला आल्यानंतर त्यांना येड्यातच काढत होतो, सर कसं काय आम्हाला इंजिनियर बनवणार आहे, मला कळतच नाही म्हणतो. म्हणजे परीक्षेत काय येणार आहे 8-10 दिवस आम्हाला करेक्ट माहीत असतं म्हणे, मी अभ्यासच करत नाही. परीक्षेच्या अगोदर फक्त तेवढं अर्धा पाऊण तास एकदा बघून घेतलं की ऑनलाईन एक्झाम होतात ना, अटेंडन्स कंपल्सरी ना काय कंपल्सरी, काय करावं तेच कळत नाही आणि प्रश्न पडतो की खरंच आपण इंजिनियर होऊ की नाही म्हणून. कळालं ना, बट तो VITला आहे. त्यांचे कॅम्पस जे काही रेंज आहेत ऑन एन ॲव्हरेज दरवर्षी काही मुलं असतात है ना, 20 to 30 मुलं असतात की ज्यांचं पॅकेज मोर दॅन 48 लाख असतं. कळालं ना, असं कॉलेज येते. तर डोक्याला हेडेकच नाही 4 वर्ष. याच्या अगेन्स्ट औरंगाबादमध्ये कोणी पण असेल लक्षात घ्या, आपल्याला वाटतं इंजिनिअरिंग कॉलेजच्या अगोदर लय हवा चालू यांची, काही हवा नसते. कळालं ना, ही 75% अटेंडन्स द्या तरी पण पेपरमध्ये सगळं बाहेरच येतं. मग यांच्या 4 वर्षाच्या वाऱ्या चेंज होऊन 7-8 वर्षापर्यंत जातो, म्हणजे पास होत नाही 4 वर्षामध्ये. आणि एवढे कष्ट करून पण लक्षात घ्या 4 वर्षानंतर यांना कोणी अलाउच करत नाही. हे JEE समजावून घ्या, जे खूप रिलॅक्स जिंदगी जगतायत है ना, जाग आली तेव्हा क्लासला यायचं, इकडं तिकडे फिरायचं, असा ज्यांचा माइंडसेट असेल तुमचं आयुष्य खूप भयानक होणार आहे जर चांगलं कॉलेज ॲडमिशन नाही मिळालं तर. 4 वर्षानंतर तर प्रश्नच नाही आहे. काय होतं याबद्दल मी बोलत नाही, ही इंजिनिअरिंग चाललं. आणि नीटवाल्यांना मी क्लिअर सांगितलेलं आहे, एक तर नीटच नाही तर डायरेक्ट नीट. तुम्ही कळालं ना, नीटला MBBSला नंबर जर नाही लागला तर काय ऑप्शन तुमच्याकडं, प्रेफरन्स असतात ना, पहिले गव्हर्नमेंट, नंतर सेमी गव्हर्नमेंट, नाहीतर डोनेशन, ते नाही झालं तर BMS नाही तर BHMS, BDS, आणि नाहीच कुठं झालं तर लास्टला काय, फार्मसी जिंदाबाद. तर हे MBBS जर बाजूला ठेवलं तर बाकी मेडिकल फील्डमधले सगळे ऑप्शन खूप जास्त तुम्हाला सर्वाईव्ह करायला लागणार आहे. कळालं ना, तुम्हाला वाटतं त्या गोष्टी कुठल्याच तिथं अवेलेबल असणार नाही. एकतर BMS कंप्लीट केलं, सिटीमध्ये एकतर जॉब करावं लागेल, 15,000 to 18,000च्या रेंजमध्ये त्यांची सॅलरी असते. कळालं ना, आता जर तुम्ही हॉस्टेलला राहत असले तर त्यांची एक्सपेंडिचर विचारा, हॉस्टेल मेस आणि ब्रेकफास्ट याचे एक्सपेंडिचर किती जातात, आणि 18,000मध्ये आपण कशी फॅमिली मेंटेन करणार. तर या खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो आणि अशा दुर्गम भागामध्ये, रिमोट एरियामध्ये जावं लागतं की जिथं दुसरा MBBS डॉक्टर पोहोचूच शकत नाही. कळालं ना, म्हणजे खेडेगावामध्ये वगैरे तिकडं जाऊन स्वतःचं क्लिनिक सुरू करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडू नये म्हणून अलर्ट करतो आहे. सीट्स तेवढ्याच आहेत. कळालं ना, मग आमचे नंबर कसे लागणार हा विचार करायचा नाही, आपल्याला एकच पाहिजे. कळालं ना, एक आहे का, आहे का, एक आहे बस, ती आपल्याला मिळाली पाहिजे. ठीक आहे, हे पॉसिबल आहे का, हे पहिले तुम्हाला वाटलं पाहिजे की 100% पॉसिबल आहे. कळालं ना, कारण जगामध्ये कुठली गोष्ट एकदा नाही बनत, दोनदा बनते. माहिती आहे का, कशी दोनदा बनते, काही पण असेल कुठली पण. फॉर एक्झाम्पल हे स्टायलस आहे, पेन आहे, हा सगळ्यात पहिल्यांदा बनताना डायरेक्ट बनला का, मशीनवर डायरेक्ट बाहेर आला.
जिसने डिझाईन किया था पहिले दिमाग में उसके डिझाईन रेडी था. समझ में आ रहा है ना. हे आपलं करिअर काय असणार आहे हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोक्यात रेडी असलं पाहिजे, तेव्हा ते प्रॅक्टिकली उतरतं. नाहीतर आपणच जर कन्फ्यूज असलो, करतोय नीटचा अभ्यास पण बायोत येतात 80 मार्क्स, फिजिक्समध्ये येतात 13 मार्क्स, केमिस्ट्रीची तर टेस्टच देत नाही. ठीक आहे, तर कुठेतरी तुम्ही त्या गोष्टीवर विचार करा. एक तर आतापासून माइंडसेट चेंज करून ठेवा, म्हणजे नंतर दुःख होणार नाही. नाहीतर माइंडसेट तोच आहे, त्याच्यासाठी जे करावं लागेल ते करायची तयारी ठेवा. खूप काही वेगळं करावं लागतं का बरं, काय वाटतं तुम्हाला? पण हे प्रामाणिकपणे तुम्ही करत नाही. स्वतःला रोज झोपताना क्वेश्चन विचारा. तुम्ही नाही विचारला तरी पण सगळ्यांना माहिती एक फिलिंग असते इंटरनल, झोपताना आपल्याला सांगत असते की नाही शुभम, तू आज दिवसभर खूप टाइमपास केला, खूप चुकीचं करतोय, तू चुकीच्या मार्गाने जातोय. होतं का असं कधी? असं रोज होतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही सांगत नाही, बट कोणतरी आहे जी आपली केअर घेत आहे. म्हणजे नेचरमधून तुम्हाला सिग्नल येत आहेत की तू या कारणासाठी बनलेलाच नाही आहे. पण कळालं ना, जसं महाभारतामध्ये कृष्ण सांगतो की मी ठरवलं असतं तर 10 मिनिटात युद्ध संपलं असतं, बरोबर आहे. बट निसर्गाच्या नियमामध्ये अडथळा निर्माण करण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे. तशीच कंडिशन नेचर तुम्हाला सिग्नल देते रोज रात्री झोपताना की जे ठरवलं होतं, जे टार्गेट आहे आपलं, ज्या ट्रॅकवर तू जायला पाहिजे तू येत नाही आहेस. होतं की नाही असं? कधीतरी वाटत असेल ना, काय आपलं आयुष्य चालू आहे, मार्क्स पडत नाही, काही नाही. आता रेग्युलर यायला लागला आहे तू, बट पहिले रेग्युलर येत नव्हता, काहीच नव्हता. मग हे सिग्नल आपण आयडेंटिफाय केले पाहिजे. प्रथमेशला पण तेच होतं, फोनवर बोलताना मी दिसलो, याला वाटतं की नाही काहीतरी चुकीचं चालू आहे, बट ते तेवढ्या 10 मिनिटापूर्वीच असतं. नंतर म्हणतं नाही इट्स ओके, चालूच असतं. म्हणजे प्रथमेश आज काही चुकीचं करतोय असं काही डोक्यात आणू नका. मी एक एक्झाम्पल देतो, त्याचं नाव माहिती आहे मला म्हणून. चलो कम टू द नेक्स्ट पॉइंट. हो गया फिर क्वेश्चंस क्लियर? टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टेंस. उसके बाद में आई थिंक सुपर कंडक्टिविटी कल डिस्कस किया था हमने. क्या करना था? करना था. राइट डाउन सुपर कंडक्टिविटी. क्या होता है सुपर कंडक्टिविटी? मतलब इन सिंपल स्टेटमेंट ले भारी कंडक्टिविटी इज कॉल्ड एज सुपर कंडक्टिविटी. कळालं ना? सुपर कंडक्टिविटी मतलब क्या होता है? ले भारी कंडक्टिविटी. अब ये ले भारी कंडक्टिविटी मतलब क्या होता है? नॉर्मल कंडीशन है, देखो 2-3 दिन से हम रेजिस्टेंस के ऊपर डिस्कस कर रहे हैं. वहां पे हमने देखा कि जैसे जैसे टेम्परेचर बढ़ता है, टेम्परेचर बढ़ने से रेजिस्टेंस बढ़ता है. इन केस ऑफ मेटेलिक कंडक्टर. श्रवण, असं का होतं? जैसे टेम्परेचर बढ़ता है, टेम्परेचर के साथ रेजिस्टेंस बढ़ता है. हे खरं आहे का? इन केस ऑफ मेटेलिक कंडक्टर असं का होतं? स्टँड अप. ड्यू टू इंक्रीज इन फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. व्हेरी गुड. इलेक्ट्रॉन का फ्लो बढ़ गया तो रेजिस्टेंस बढ़ जाता है. हे नवीन काहीतरी कळालं आज. व्हायब्रेशन जास्त होतात. बर, मग पहिले काय म्हटलं तू? हेच म्हटलं का? तन्विषा काय नाही? इंटरनल फ्लो टेम्परेचरचा जास्त असतो. साक्षी, अरे असं काय करता? एवढे क्वेश्चन सोडून काय उपयोग झाला? मग बेसिक कन्सेप्टच नाही सांगत तुम्ही. क्वेश्चन असा आहे माझा, काय होता? हाँ, टेम्परेचर बढ़ने से मेटेलिक कंडक्टर में रेजिस्टेंस क्यों बढ़ता है? रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन जास्त कशी फ्लो होतील? ॲटॉमिक स्ट्रक्चर फिक्स आहे ना. आयन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? आयनच्या एका ॲटम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? त्याचा ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे. किती आहे? 26. तेवढेच आहेत. ते कसे वाढतील? फ्री इलेक्ट्रॉन जास्त फ्लो होतात. हां, येणारे इलेक्ट्रॉन व्हायब्रेट. परत थोडे थोडे मिस्टेक करतोय. गुड, सिट डाऊन. देवराज, सर, जे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स असतात त्यांची व्हायब्रेशन जास्त होते, ज्यामुळे रिलॅक्सेशन टाइम कमी होतो आणि कोलिजन जास्त होतात. आता रिलॅक्सेशन टाइम कशाला आणला मध्येच? जस्ट व्यवस्थित चालू होतं सगळं. ठीक है. क्या होता है? टेम्परेचर बढ़ गया तो टेम्परेचर बढ़ने के बाद एटम के रिवॉल्विंग इलेक्ट्रॉन एनर्जी गेन करते हैं. एनर्जी गेन करने से क्या होगा? उनको फ्री होना है, इसलिए वो एक्साइटेशन स्टेट पे जाते हैं. एक्साइट होने के बाद 10⁻⁻10 सेकंड में एक तो उनको फ्री होना है, नहीं तो वापस आना है. लेकिन वो फ्री हो नहीं सकते. अगर होने वाले होते तो पहले से ही फ्री होते. इसलिए उनको एनर्जी को छोड़ के अगेन ग्राउंड स्टेट पे आना पड़ता है. इसका मतलब टेम्परेचर बढ़ने से इलेक्ट्रॉन क्या करते हैं? अपने पोजीशन के अबाउट वाइब्रेशन स्टार्ट करते हैं. एंड बिकॉज ऑफ दिस वाइब्रेशन करंट को फ्लो करके लेने वाले जो भी फ्री इलेक्ट्रॉन थे उनके साथ इनके कोलिजन बढ़ते. समझ में आ रहा है? एंड कोलिजन बढ़ने की वजह से जितने इलेक्ट्रॉन
वन एंड से दूसरे एंड तक ट्रैवल करने वाले थे उनके नंबर कम होते हैं। इलेक्ट्रॉन के नंबर कम हो गए मतलब क्या हो गया, करंट कम हो गया, करंट कम हो गया मतलब क्या हो गया, रेजिस्टेंस बढ़ गया। समझ में आ रहा है? यही कंडीशन होती है। अगर इसका कॉन्वर्स रिवर्स स्टेटमेंट देखेंगे तो क्या होगा, जैसे टेम्परेचर बढ़ाने से रेजिस्टेंस बढ़ता है, सेम वे टेम्परेचर कम करने से, डिक्रीज करने से रेजिस्टेंस क्या होता है, कम होता है, डिक्रीज होता है। समझ में आ रहा है? तो ऐसे अगर हम टेम्परेचर को कम करते जाएंगे तो क्या होगा, रेजिस्टेंस भी कम होता जाएगा। एंड एक पर्टिकुलर कंडीशन आएगी, एक टेम्परेचर आएगा जिसको हम बोलते हैं एज क्रिटिकल टेम्परेचर। इस क्रिटिकल टेम्परेचर पे जो भी कंडक्टिंग मटेरियल होगा वो अपनी रेजिस्टिविटी यानी रेजिस्टेंस कंप्लीटली लॉस कर देगा। यानी प्रैक्टिकली वहां पे जो भी रेजिस्टिविटी होगी या फिर रेजिस्टेंस होगा वो क्या होगा, जीरो बन जाएगा। एंड अगर रेजिस्टेंस जीरो बन गया तो वहां पे जो फ्लो होने वाला करंट है वो ऑलमोस्ट कितना बनेगा, इनफाइनाइट बन जाएगा। मैक्सिमम करंट जितना अप्लाई किया था उतना करंट वन एंड से दूसरे एंड पे फ्लो होगा विदाउट एनी लॉस ऑफ एनर्जी। इस तरह की जो सिचुएशन होती है उसको बोला जाता है सुपर लेवरी कंडक्टिविटी। एंड जिस कंडक्टर में ये सुपर कंडक्टिविटी डेवलप हुई थी उसको बोला जाता है सुपर कंडक्टर्स। हो गया क्लियर क्या होता है सुपर कंडक्टिविटी मतलब? देखो लिख के नहीं दे रहा हूं मैं, लक्षात ठेवायचं फक्त। एज टेम्परेचर इंक्रीजेस resistance also increases in case of metallic conductor. It means with decrease in temperature resistance will decrease. So at a particular lowest temperature known as critical temperature, conducting material loses its resistivity or resistance completely and current practically becomes infinite. That means there is no loss of energy. Then this condition of the conductor is known as superconductivity and the conductor is known as superconductor. समझ में आ गया? ऐसे होता है क्या प्रैक्टिकली? रेजिस्टन्स झिरो नसतो, नाही होतो ना, आता मी सांगितलं ना, काल मी काय सांगितलं की 0 डिग्री सेल्सियस पे कोई भी रेजिस्टेंस कभी जीरो नहीं होता है। इथं मी 0 डिग्री सेल्सियस बोल रहे का, हम लोएस्ट टेम्परेचर बोल रहे हैं। समझ में आ रहा है ना? अब प्रैक्टिकली जीरो नहीं होता है लेकिन जितना होता है वो कंसिडरेबल नहीं होता है। कसं लक्षात घ्या, एटम के सराउंडिंग में रिवॉल्व होने वाले जो इलेक्ट्रॉन है अगर टेम्परेचर नहीं होगा इनके पास कुछ भी एनर्जी नहीं होगी, म्हणून हे सरळ आहे त्याच पाथमध्ये ट्रॅव्हल करणार। तो अपने पाथ में जब ये ट्रैवल करेंगे तो हमें मालूम है कि एटम का 99.9% पोर्शन होलो है। इसका मतलब ये पूरा पोर्शन यहाँ पे ड्रॉ तो हमने किया लेकिन ये है नहीं। इसका मतलब ट्रैवल करने वाले इलेक्ट्रॉन को अपोज करने वाला कोई इलेक्ट्रॉन होगा ही नहीं। होगा तो भी एखादा इलेक्ट्रॉन अडवले जाईल। आपल्याकडे किती आहेत? 10⁻28 पर मीटर क्यूब आहे, कळतं का? 10⁻28, 10⁵ को 1 लाख बोला जाता है, समजलं ना? 10⁻28 किती असतात घरी जाऊन बघा, उसमें से 1-2 इलेक्ट्रॉन इकडे तिकडे गेले आपण काउंट नहीं कर सकते त्यांना। इसका मतलब यहाँ पे रेजिस्टेंस है नहीं, ये कंडीशन हम एज्यूम करते हैं। यहाँ पे कोई भी एनर्जी लॉस्ट होती नहीं। ये पॉसिबल है क्या प्रैक्टिकली? तो फक्त थ्योरेटिकल कंसेप्ट है। 100% पॉसिबल है। एंड ये आज पॉसिबल नहीं है। 1911 में जेव्हा बंगालची फाळणी झाली होती तब के टाइम में हमने ये सुपर कंडक्टिविटी की कंडीशन अचीव की थी, अटेन की थी एट 4.2 केल्विन फॉर मर्क्यूरी। 4.2 केल्विन पे मर्क्यूरी क्या होता है? सुपर कंडक्टर बनता है। एंड ये कभी शोध लिया अपन 1911 में। समझ में आ रहा है? लेकिन अब तक हमने इसको प्रैक्टिकली कहीं पे भी यूज ही नहीं किया, अप्लाई नहीं किया। क्यों ऐसे? इसका रीजन यहाँ पे ये देख रहे हो नंबर क्या ये 4.2 केल्विन म्हणजे किती टेम्परेचर कळतं का? कितना? -269 डिग्री सेल्सियस। समझ में आ रहा है ना? घरामध्ये रेफ्रिजरेटरमध्ये 0 डिग्री सेल्सियसमध्ये आइस मेंटेन करायचा तर जितना इलेक्ट्रिसिटी का बिल आता है उसका 65% बिल अकेला रेफ्रिजरेटर का होता है आपके घर में। कळालं? जर 8 घंटे बंद ठेवलं तर येणाऱ्या लाईट बिलमध्ये जवळपास 40% रिडक्शन होतं। कळालं ना? म्हणजे बाकी टीवी, लाइट, फैन सगळं काही जे चालतं एसी नहीं है उसके ज़्यादा मतलब 65% से ज़्यादा इलेक्ट्रिसिटी अकेला रेफ्रिजरेटर यूज़ कर रहा है। किस लिए? सिर्फ टेम्परेचर को जीरो भी नहीं 10-12 डिग्री सेल्सियस मेंटेन करने के लिए। तो सोचो -269 डिग्री सेल्सियस अगर टेम्परेचर प्रोड्यूस करना है तो उसके लिए कितनी लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड होगी।
जितनी एनर्जी हम यहाँ पे सुपर कंडक्टर में बचा रहे उसके एटलीस्ट 400% टाइम्स ज़्यादा एनर्जी रिक्वायर्ड होगी सुपर कंडक्टर के टेम्परेचर को अटेन करने के लिए, ठीक है। इसलिए प्रैक्टिकली हम ये सुपर कंडक्टिविटी या सुपर कंडक्टर की कंडीशन कहीं पे अप्लाई नहीं कर पाए आज तक, कळालं। लेकिन हमारे प्लान है इन फ्यूचर कि नॉर्मल टेम्परेचर पे हमें ये सुपर कंडक्टिविटी अटेन करनी है। जैसे काल मी सांगितलं होतं की मॅक्झिमम लॉसेस कहाँ पे होते हैं, डिस्ट्रीब्यूशन में, ट्रांसमिशन में होते हैं। तो जो स्टील की वायर्स हम यूज़ करते हैं, स्टील नहीं सॉरी ॲल्युमिनियम की वायर यूज करते, ॲल्युमिनियमच का, स्टील का नाही, ॲल्युमिनियम महाग असतं माहिती आहे स्टीलपेक्षा। अरे ह्या रोडच्या कडाला तारा असतात ज्यामधून करंट जातं, हात नाही लावायचं त्याला, ठीक आहे। वो ॲल्युमिनियम की बनती है, माहिती का नाही, का सिल्वर असतं। तो ॲल्युमिनियम ही क्यों, स्टील का नहीं, नहीं स्टील की अच्छी है एल्यूमिनियम से, सिल्वर तो सबसे बेस्ट है, सिल्वर का नहीं, परवडणार नाही, परवडून लावलं तरी रात्रीतून गायब होऊन जाईल, बरोबर। तो ॲल्युमिनियम क्यों, नाही गुड कंडक्टर तर स्टील पण आहे, स्वस्त पण आहे त्याच्यापेक्षा, काय असेल स्टाईल, ॲल्युमिनियममध्ये हीट लॉस कमी असतो। सगळ्यात इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ही आहे, ॲल्युमिनियम स्टील के कंपॅरिझन में एकदम लाईट वेट आहे, कळालं ना। घराच्या कॉलममध्ये असतो तो रॉड आडवा ठेवा एवढ्या हाईटवर, काय होईल, राहील का तो। तो पहला ये रीज़न है। दूसरा रीज़न हमें नेक्स्ट टॉपिक में समझ में आएगा, ठीक है, मैग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट में। तो सुपर कंडक्टिविटी, सुपर कंडक्टर क्लियर है, उसका लिमिटेशन भी समझ में आ गया। एंड इसको अप्लाई करके बेसिक हमारा टारगेट ये है कि जो सुपर कंप्यूटर्स है हमारे पास, अब सुपर कंप्यूटर ले भारी कंप्यूटर है ना, उसको बोला जाता है सुपर कंप्यूटर। क्या होता है सुपर कंप्यूटर मतलब, ऐकले कधी, काय असतं स्वप्नील, व्हेरी गुड, क्या होता है बेटा सुपर कंप्यूटर मतलब, फक्त आता हे सांगू नको लय भारी कंडक्टर कंप्यूटर। क्या होता है नॉर्मल कंप्यूटर एंड सुपर कंप्यूटर, क्या डिफरन्स है, कुठं ऐकलंय, ऐकलं म्हणजे आता ऐकलं सांगू नको, किती लोकांनी ऐकले पहिले सुपर कम्प्युटर्स, सगळ्यांनी ऐकले। मग ऐकल्यानंतर असं डोक्यात प्रश्न पडत नाही का काय थोडी अजून माहिती घ्यावं म्हणून, असं ब्रेन म्हणत नाही की मला कळालं नाही अजून थोडासा विचार कर म्हणून। तेजस, वेरी गुड। बेसिकली सुपर कंप्यूटर्स के एप्लीकेशन होते हैं इन द फील्ड ऑफ स्पेस एजेंसीज एंड न्यूक्लियर वेपन्स, है ना, एटॉमिक एनर्जी एंड स्पेस इतच लिमिटेड है, अपन सगळे फील्ड में त्याला इंट्रोड्यूस करते हैं, बट ये बेसिक एप्लीकेशन थे जब सुपर कंप्यूटर का इन्वेंशन हुआ था। तो क्या होता है सुपर कंप्यूटर मतलब, प्रोसेसिंग पावर जास्त असते की प्रोसेसिंग स्पीड जास्त असते, प्रोसेसिंग स्पीड ज़्यादा होती, समझ में आ रहा है। सुपर कंप्यूटर मतलब वर्ड टू वर्ड मीनिंग घेऊ नका, समझण्यासाठी फक्त मी एक एग्जांपल सांगतोय। जैसे फॉर एग्जांपल यहाँ पे एक कंप्यूटर है, ये कंप्यूटरच है, माहिती है ना। तो यहाँ पे क्या होता है कि यहाँ पे एक सीपीयू है, सीपीयू, वेरी गुड, एमएससीआईटी झाली म्हणजे तुमची सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट। तो इसमें क्या होता है, पूरा कंप्यूटर का वर्क चलता है। जैसे फॉर एग्जांपल हम बात करेंगे कैलकुलेशन की, क्योंकि बेसिक इन्वेंशन इसका कैलकुलेशन के लिए हुआ था। तो फॉर एग्जांपल इसके ऊपर हमें कोई कैलकुलेशंस करने हैं। आता कॅल्क्युलेशन, सिंपल कॅल्क्युलेशन अपन कंप्यूटरवर करत नाही, आपण म्हणतो कॅल्क्युलेशन, बट जो कॅल्क्युलेशन ॲक्च्युअल किए जाते हैं वो पूरे प्रोग्राम होते। प्रोग्राम म्हणजे सी, सी प्लस प्लस वगैरे माहिती आहे का, अशा लँग्वेजमध्ये एक प्रोग्राम बनतो, तिथं डेटा एंटर केला की तो एक्झिक्यूट होतो, ठीक आहे। जर गेलेच इंजिनिअरिंगला चुकून तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील, खूप भारी आहेत, ठीक है। तो यहाँ पे सपोज कंप्यूटर में कुछ प्रोसेसिंग हमें करनी है, जैसे नॉर्मली हम कंसिडर करते हैं कि हमें 10/2 करना है। 10/2 म्हणजे एक डिवीजन कर रहे हैं, कितना है 10/2। अब ये 10/2 डिवीजन करने के लिए फॉर एग्जांपल इस कंप्यूटर को जो टाइम लग रहा है वो है 0.1 सेकंड। कितना सेकंड है, 0.1 सेकंड। तो सुपर कंप्यूटर में क्या किया जाता है, परत त्याचा वर्ड टू वर्ड मीनिंग घेऊ नका, खूप डिफरंट असतं, फक्त समजण्यासाठी मी हे सांगतोय, नाहीतर स्वप्नील घरी जाईल आणि तसंच करेल, 2-4 सीपीयू सोडून जोडल, तसं नहीं करायचं। अगर एक सीपीयू की जगह पे इस पूरे रूम में हम 100, 200, 500, 1000 सीपीयू रख देंगे एंड सारे सीपीयू लैन करेंगे। लैन करेंगे मतलब एक ही सिस्टम को कनेक्ट करेंगे। तो उससे क्या होगा कि एक सीपीयू को अगर 10/2 ये कैलकुलेशन करने के लिए 0.1 सेकंड लग रहा था, तो अभी सेम कैलकुलेशन करने के लिए वहां पे 500 सीपीयू है, उसको कितना टाइम लगेगा, 0.1/500 कितना होगा,
समझ में आ रहा है? तो कैलकुलेशन की स्पीड कितने टाइम्स बढ़ गई? जितने सीपीयू कनेक्ट किए नियर अबाउट 500 टाइम्स। समझ में आ रहा है ना? तो ये इस तरह का जो कम्प्युटर बनाया जाता है उसको सुपर कॉम्प्युटर बोला जाता है. कळालं ना? अशी वर्ड टू वर्ड मिनिंग परत सांगितलं, घेऊ नका, अजून खूप साऱ्या गोष्टी असतात. तो ये सुपर कंप्यूटर हमारे पास है क्या? इंडिया के पास खुद का है हमारे पास. कौन सा है? IBM. कौन सा आहे? कोणता आहे सुपर कॉम्प्युटर आपल्याकडं? फर्स्ट सुपर कॉम्प्युटर इंडियाने बनाया था 1947. नाही, तेव्हा भारत स्वतंत्र झाला होता. नाही माहिती. विजय भाटकर, डॉक्टर विजय भाटकर आपले अकोलेचे, जिन्होंने इंडिया के लिए फर्स्ट सुपर कॉम्प्युटर बनाया था. म्हणजे एकट्याने नव्हतं बनवलं, बट टीमचे HOD होते. नाही माहिती सुपर कॉम्प्युटर? परम काय? परंपरा काय म्हणतोय? परम पद्मा, परम था. बाकी पद्मा बोला होगा, परम 1, परम 2. ये सुपर कंप्यूटर इंडिया का पहले था. ठीक है ना? म्हणजे 1983 से पहिले आपण जेव्हा इस्रोमध्ये खूप सारे काही चेंजेस करत होतो अंडर डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तेव्हा त्यांनी सांगितलं की इंडियाला स्वतःच्या स्पेस एजन्सीमधून स्वतःचे जर आपल्याला रॉकेट प्रोजेक्ट करायचे असेल, लॉन्च करायचे असेल, तर आपल्याला सुपर कॉम्प्युटरची आवश्यकता आहे. म्हणून आपण विकत आणायला गेलतो. US, रशिया, चायना तिघांकडेच होते तेव्हा, बट त्यांनी आपल्याला दिले नाही विकत. का नाही दिले? याचं रिझन 1974 मध्ये. काय झालं होतं 1974ला? व्हेरी गुड. चायनासोबत वार नहीं 65 को बेटा. ठीक है. न्यूक्लियर, वेरी गुड. क्या किया था? पहले न्यूक्लियर टेस्ट की थी, मिशन बुद्धा लाफिंग. आठवते ना? सांगितलं होतं मागे एकदा. ठीक है. तो उसकी वजह से इंडिया को पूरा वर्ल्ड बायकॉट कर रहा था. समझ में आ रहा है ना? नाही तोपर्यंत काउंटच करत नव्हते, काही करणे यांचं. कॉमनवेल्थ आहे, गरीब आहे, इंग्रानी राज्य केले, भिकारी सरळ सरळ ऐसे ट्रीट करते थे. और जब 74 में टेस्ट की न्यूक्लियर वेपन की, तो उनको समझ में आ गया कि यहाँ पे कुछ तो अलग है. इसलिए वो क्या कर रहे थे? डर रहे थे इंडिया से. इसलिए सुपर कॉम्प्युटर वो नहीं दे रहे थे. उनको लगा की हे घेऊन जातील आणि आपलं बघून स्वतःचं बनवून टाकतील. मग त्यानंतर राजीव गांधीला नाही म्हटले, खूप राग आला. मग त्यांनी ठरवलं की सुपर कॉम्प्युटर्स आपण बनवणार. डॉक्टर विजय भाटकर अँड उनके अंडर सीडैक इंडियन गवर्नमेंट का एक IT का डिपार्टमेंट है सीडैक. इंजीनियरिंग के बाद में अगर सीडैक को आपको एडमिशन मिल गया, 6 to 12 मंथ के उनके कोर्सेस होते हैं, तो वहाँ पे जो कैंडिडेट सीडैक का कोर्स कंप्लीट करते हैं उनको हायर करने के लिए सारी MNCs क्यू में होती है. MNCs मल्टीनॅशनल IT कंपनीज. क्यू मतलब रांगेत असतात, त्यांना कॅन्डिडेट भेटत नाही सीडॅकचे. अजून पण सुरू आहे, कळाल ना? बट तिथे ॲडमिशन मिळवण्यासाठी खूप सारे क्रायटेरिया असतात, एंट्रन्स असते. तो सीडैक ये इंस्टीट्यूट था, उसके HOD थे डॉक्टर विजय भाटकर, और इन्होंने सुपर कंप्यूटर बनाया था. बनाने के लिए गवर्नमेंट ने टाइम दिया था उनको 6 years, की पुढच्या 6 वर्षामध्ये आपल्याकडे सुपर कॉम्प्युटर असलं पाहिजे. आणि त्यांनी 18व्या महिन्यामध्ये सुपर कॉम्प्युटर सबमिट केलं होतं. 1/20th अमाऊंट, जेवढी अमाऊंट गव्हर्नमेंटने दिली होती त्याच्या फक्त 1/20th म्हणजे किती? कळालं ना? तेवढ्या अमाऊंटमध्ये सुपर कॉम्प्युटर बनवून त्यांनी गव्हर्नमेंटला सबमिट केलं होतं. ठीक आहे. आता आपल्याकडे खूप परमच्या सिरीज आल्या आहेत आणि ऑलमोस्ट जगातलं 2 ते 3 नंबरचे सुपर कॉम्प्युटर्स इंडियाकडे आहेत. त्या बेसवर आपण बघतोय की स्पेस एजेंसीमध्ये ग्रॅव्हिटेशनमध्ये बोललो होतो आपण, 104 सैटेलाइट ॲट ए टाइम, वो वर्ल्ड रिकॉर्ड भी हमारा है. ठीक है. आज सगळं चालू है. तो ये सुपर कंप्यूटर की जो केबल्स है लैंड करने के लिए, उसको अगर हम सुपर कंडक्टर यूज़ करेंगे तो अभी जो कैलकुलेशन की स्पीड है वो भी डबल, ट्रिपल, 100 टाइम्स, 200 टाइम्स ऐसे प्रेडिक्टेड है कि इंक्रीज हो सकती है. इसलिए हमारा पहला एप्लीकेशन वो है कि सुपर कंप्यूटर में जो केबल सारी उसको सुपर कंडक्टर बनाना. बट अजून पण ते पॉसिबल झालेलं नाही. ठीक है. तो सुपर कंडक्टर, सुपर कंडक्टिविटी क्लियर. फक्त नाव लक्षात ठेवा, मर्क्यूरी कब बना था? 1911 में. कितने टेम्परेचर पे? 4.2 केल्विन पे. हो गया. ठीक है. बस ये थ्योरेटिकल जनरल डिस्कशन है, इतना याद रखना है. नाउ राइट डाउन नेक्स्ट पॉइंट. रेजिस्टर. रेजिस्टेंस सुना था. रेजिस्टर क्या है? इंद्रनील सांग, बरोबर आहे. रेजिस्टर आन्सर सांगतोय ना? बडबड करतोय. हां हरी, सर्किटमध्ये असतं. रेजिस्टन्स असतो का रेजिस्टर असतो?
वेरी गुड. हे बघा, रेजिस्टर मतलब कौन है? एक डिवाइस है जिसको हम स्पेशल पर्पज डिवाइस बोलेंगे, जिसका काम ही होता है रेजिस्टेंस प्रोवाइड करना. रेजिस्टेंस कौन थी? टेंडेंसी थी. एंड रेजिस्टर कौन है? डिवाइस है जो क्या करेगा? रेजिस्टेंस इस टेंडेंसी को प्रोवाइड करेगा. सो राइट डाउन, रेजिस्टर्स आर द इलेक्ट्रिकल डिवाइसेस which provides resistance. जो क्या करते हैं? रेजिस्टेंस प्रोवाइड करते हैं. मतलब ये आर्टिफिशियल है, मैनमेड है, हम मैन्युफैक्चर करते हैं. तो क्या था देखो, पहले के ज़माने में जो रेजिस्टर हम यूज़ करते थे उनको बोला जाता था वायर वाउंड रेजिस्टर. कौन से रेजिस्टर? वायर वाउंड रेजिस्टर. मतलब उसमें क्या करते थे हम? एक कोई भी इंसुलेटिंग मटेरियल की वायर को कंडक्टिंग मटेरियल के सराउंडिंग में वाउंड करके उनमें से कंबाइन करंट सेंड करते थे, एंड उसकी वजह से करंट को क्या होता था? अपोज होता था. उसको बोला जाता है वायर वाउंड रेजिस्टर. बट ये वायर वाउंड रेजिस्टर का प्रॉब्लम क्या था? एक तरह मोटे मोटे होते. इमेजिन करो, सपोज ये मोबाईल आहे छोटा सा, इसमें बहुत सारे रेजिस्टर होंगे अँड एक रेजिस्टर एवढा आहे, तर काय झालं असतं? इथं मोबाईल फ्लॅट, इथं रेजिस्टर आला एवढा मोठा मोबाईल. समझ में आ रहा है ना? ये मोबाइल से एग्जांपल डालो, बाकी कंप्यूटर लैपटॉप उसमें तो मतलब साइज बल्कि होगी. मतलब वायर वाउंड रेजिस्टर का सबसे बेसिक प्रॉब्लम था कि वो बल्कि था. सेकंड प्रॉब्लम ये था कि जो साइज मतलब जो रेजिस्टेंस की वैल्यू हमें रिक्वायर्ड है वो मैन्युफैक्चर करने के लिए बहुत डिफिकल्ट था. मतलब मार्केट में अवेलेबल ही नहीं थी वाइड रेंज. एंड तीसरा पार्ट, बहुत ज़्यादा कॉस्टली थे वायर बाउंड रेजिस्टर्स. अब वो आउटडेटेड हो गए, उनको हम डिस्कस भी नहीं करेंगे. आज की डेट में जहाँ पे भी कहीं पे भी हम रेजिस्टर यूज करते हैं वो कौन से रेजिस्टर्स है? कार्बन रेजिस्टर्स. राइट डाउन, कार्बन रेजिस्टर्स. क्या होता है कार्बन रेजिस्टर? मतलब राइट डाउन, कार्बन रेजिस्टर्स आर मेड अप ऑफ graphite powder and clay. Graphite powder and clay. Clay म्हणजे काय? चिखली नाही रे. चिखल, माती, कळालं. अँड ग्राफाइट की पावडर. ग्राफाइट माहीत असेल ना? क्या है ग्राफाइट? वेरी गुड, कार्बन सा कोणतरी आहे. ठीक है, तो ये ग्राफाइट की पाउडर एंड क्ले, इनको मिक्स करके ये कार्बन रेजिस्टर बनाए जाते हैं. ठीक है, अब इनके एडवांटेज क्या है? वही जो वायर वाउंड के डिसएडवांटेज थे. सबसे पहले ये स्मॉल इन साइज है. इतने स्मॉल है की अगर हाथ में लेंगे तो ठीक से दिखते भी नहीं है. कळाल ना? एवढे एवढे छोटे असतात. पाहिजे उद्या दाखवतो मी. अगोदर होते बट शोधावं लागेल आता. ठीक है, बघितले असेल रेजिस्टर. पहला प्रॉब्लम, इतने स्मॉल है कि दिखते भी नहीं है. मतलब साइज का प्रॉब्लम सॉल्व हो गया. दूसरा, जो रेंज आपको रिक्वायर्ड है वो रेंज मैन्युफैक्चर कर सकते हैं. मतलब वाइड रेंज अवेलेबल है. एंड सबसे इंपॉर्टेंट तीसरा, व्हेरी चीप. 2-4 रुपयाला किलोभर येतात. कळालं ना? इतने चीप है रेजिस्टेंस. तो सारे डिसएडवांटेज वायर राउंड के ओवरकम करके हमने कार्बन रेजिस्टर बना दिए. बट कार्बन रेजिस्टर बनाते टाइम उसका प्रॉब्लम ये हुआ कि साइज छोटी करते टाइम इतनी स्मॉल कर दी हमने साइज. एवढा सा असतो, इतना छोटा होता है. एंड अगर ये रेजिस्टर इतना छोटा बना दिया एंड उसके ऊपर अगर हमें प्रिंट करना है कि इसकी वैल्यू कितनी है, 20 × 10⁻³ ओहम, कहाँ पे प्रिंट करेंगे? कर भी दिया प्रिंट हमने माइक्रो लेवल पे जाके. दिसायला तर पाहिजे, अगोदर आपल्याला चष्मे लागलेले असतात. ठीक है, तो वहाँ पे मतलब वो वैल्यू दिखती ही नहीं है. इसके लिए क्या हुआ कि बहुत सारे प्रॉब्लम क्रिएट होने लगे. साइज तो बढ़ा नहीं सकते, फिर रेंज को कैसे स्पेसिफाई करेंगे? इसलिए जो EIA होता है, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज एसोसिएशन, उन्होंने डिसाइड किया कि हम यहाँ पे नंबर प्रिंट नहीं करेंगे. हम क्या करेंगे? इस तरह से कलर बैंड प्रिंट करेंगे. सपोज ये रजिस्टर है, ये एवढा छोटा असता, मोठा दाखवला आहे. इसके ऊपर नंबर प्रिंट नहीं करेंगे. क्या करेंगे? ऐसे 1 2 3 4 ऐसे कलर के बैंड प्रिंट करेंगे. एंड एक कलर के बैंड के ऊपर से हमें समझ में आएगा कि इसके रेजिस्टेंस की वैल्यू कितनी है. ठीक है, इसके लिए क्या हो गया? इस एक टेबल बनाया गया कलर कोडिंग का. अब टेबल में कौन है? ब्लैक. वेरी गुड. देन ऑरेंज, येलो, ग्रीन,
ब्लू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट. हे आपल्याला आवडतात ते कलर नाही सांगायचे, यांनी ठरवलेले ते कलर आहे. ठीक आहे, ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट. हाँ, गोल्डन, सिल्वर एंड लास्ट में नो कलर. काय पिंक? स्वप्नील, स्वप्नील म्हटला का पिंक? जाओ दे, राहू दे आता. ये कलर्स होते हैं. ठीक है, मतलब ऐसे रजिस्टर के ऊपर जो बैंड प्रिंट किए जाएंगे उसमें कौन होगा? ब्लैक होगा, ब्राउन होगा, रेड होगा, ऑरेंज होगा, येलो होगा, ग्रीन होगा, ब्लू होगा, वायलेट होगा, ग्रे, व्हाइट, गोल्डन, सिल्वर एंड नो कलर. इसमें से कलर रहेंगे, ये कलर हो गए. अब हर एक कलर के लिए कोड स्पेसिफाई किया गया, हर एक कलर के लिए एक एक कोड स्पेसिफाई किया गया. एंड ये कोड से 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, सिर्फ व्हाइट तक ही कोड दिए गए. कोड के बाद में और एक कॉलम आता है जिसमें मल्टीप्लायर आ गए. मल्टीप्लायर मतलब जिनसे हम मल्टीप्लाई करेंगे. जैसे ब्लैक के लिए मल्टीप्लायर 10 की पावर 0, 10 की पावर 1, 10 की पावर 2, 10 की पावर 3, 10 की पावर 4, 10 रेज टू 5, 10 रेज टू 6, 7, 8, 9. गोल्डन के लिए -1, सिल्वर के लिए -2. एंड इसके बाद में लास्ट में और एक कॉलम आ गया जिसमें टॉलरेंस गिवन है. टॉलरेंस आठवत असेल, एरर में देखा था टॉलरेंस प्लस और माइनस के बाद में क्या होता है. टॉलरेंस मतलब अलाउेबल एरर, मतलब इतना एरर आने वाला है वो हम कंसीडर करते हैं. ठीक है, तो इसके लिए गोल्डन अगर आ रहा है तो प्लस और माइनस 5%, सिल्वर आ रहा है तो प्लस और माइनस 10%. एंड अगर कोई भी कलर नहीं है तो वहाँ पे टॉलरेंस होगा प्लस और माइनस 20%. इस तरह का एक टेबल बनाया गया था. बनाने का है, ये किसने बोला था? EIA ने. फिर ये टास्क इन्होंने एक आदमी को दिया था और वो है BB रॉय. काय नाव होतं त्याचं? BB रॉय. बेसिकली ही वॉज फ्रॉम UK मतलब, बट ते स्वतःला लय भारी समजतात म्हणून तो सांगायचा की मी ग्रेट ब्रिटनचा आहे. आणि याच्याकडे दोनच गोष्टी होत्या, एक स्वतःची लॅब ज्यामध्ये बसून हे सगळं थेरॉटिकल वर्क करायचा, आणि दुसरी म्हणजे व्हेरी गुड वाईफ. गुड वाईफ नाही, व्हेरी गुड वाईफ. मग ती व्हेरी गुड वाईफ काय करायची, त्याला परत परत मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब करायची. मग तिला काढून देण्यासाठी तो काय म्हणतो, जाताना खूप छान दिसतेस, गोइंग सो नाईस. BB रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ, गोइंग सो नाईस. असा कुठलाही सायंटिस्ट नव्हता, UK नव्हतं. बस ये याद रखने के लिए सीक्वेंस है. कळालं? फर्स्ट अल्फाबेट देखो, BB रॉय, ग्रेट ब्रिटन, वेरी गुड वाइफ, गोइंग सो नाइस. कळालं? बट यहाँ पे कंफ्यूजिंग है कि कुछ BB जैसे डबल वर्ड है, तो इसमें आपको क्या करना है, नंबर ऑफ अल्फाबेट्स काउंट करने, जिसके अल्फाबेट ज़्यादा उसको ऊपर लेना है. जैसे G के लिए देखो, यहाँ पे ग्रीन है, यहाँ पे ग्रे है, तो ग्रीन में कितने हैं 3 + 2 5, ग्रे में कितने हैं 4, इसलिए ग्रीन ऊपर. कळालं ना? ब्लॅक ब्राउन सेम आहे, तो सुरुवात ब्लॅक पासून होते, हे लक्षात ठेवा. तो कलर कोडिंग की सिक्वेन्स चेंज नाही करनी आहे, ही सिक्वेन्स आठवलीच पाहिजे. हे पुढचं सोपं आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9, 10 to the power minus नहीं 10 to the power 0 1 2 3 4 5 6 7 8 9 -1 -2 एंड टॉलरेंस प्लस और माइनस 5%, प्लस और माइनस 10%, प्लस और माइनस 20%. किसने बनाया था ये कलर कोडिंग का टेबल? EIA. नहीं, EIA, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज एसोसिएशन. एंड इसको याद रखने के लिए BB रॉय, ग्रेट ब्रिटेन, वेरी गुड वाइफ, गोइंग सो नाइस. इस तरह का कलर बैंड का टेबल आ गया. एंड यही कलर फिर रजिस्टर के ऊपर प्रिंट किए जाने लगे. लिहायचं टेबल घे लिहून, मॉड्यूलमध्ये आहे. काय नाही, हे मला लय भारी वाटतं सांगायला, BB रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ, गोइंग सो नाईस म्हणून सांगतोय. काय प्रतीक, तुला काय वाटतं, एवढ्या सकाळी उठून कशाला येत असेल मी इथं मग?
चलो फिनिश्ड। अब इसके ऊपर से क्वेश्चन कैसे आते हैं, उसको सॉल्व कैसे करना है, कल कंटिन्यू करेंगे। तब तक